मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा जो कशेडी बोगदा आहे, या कशेडी बोगद्याच्या सुरुवातीला काही अंतरावर मुंबईहून गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात जाणारी जी बस आहे, या बसला अचानक आग लागली आणि मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे। आपण बघू शकतो की ही जी कशेडी बोगदा आहे रायगड जिल्ह्यातल्या भोगाव हद्दीमध्ये, आणि या बोगद्यामध्ये शिरण्याच्या काही अंतर आधी ह्या बसला आग लागली आणि क्षणामध्ये ही बस जळून संपूर्ण खाक झालेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर प्रवासी जे होते ते जवळपास 44 प्रवासी होते आणि चालकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पहिल्यांदा सर्व प्रवासी जे आहेत यांना सुरक्षित बाहेर काढलेला आहे। आपल्यासोबत या बसचे चालक आहेत। मला सांगा काय किती वाजता घटना घडली आणि काय सुरुवातीपासून घटना घडली? 1-2:15 दरम्यान। दुसरी गोष्ट असं अचानक काय घडलं की आम्हाला म्हणजे काय, पण जेवढं आता करता आलं आमच्या तेवढे केलं आम्ही लोक। किती प्रवासी होते? तरी 44 आणि आम्ही 3 जण 47 जण। कुठून निघाला होता? मुंबईतून। कुठे चालला होता? मालवण। अच्छा, म्हणजे रात्री 2:30च्या सुमारास? 2-2:30च्या दरम्यान झालेलं। अच्छा, म्हणजे एकदम अचानकच पाठीमागे दूर सारखं आलं आणि ते एका पॅसेंजरला असं वाटलं की काय होतंय नक्की। ड्रायव्हरने लेफ्ट साईडने बघितल्यानंतर ते कळालं आणि मग आम्ही तेवढ्या ह्याच्यातच सगळ्या गोष्टी जेवढं काढायचं तेवढं काढलं आम्ही लोक। म्हणजे प्रवाशांचं सगळं सामान? सामान म्हणजे कसं माहितीये का, हा पोर्शन एकदमच भेटला आणि म्हणजे एकदमच येतात, म्हणजे जेवढे आम्ही माणसं आणि त्यांचे वरचे जेवढे कपडे काय किंवा काय असतील मूल्यवान दागिने किंवा काही वॉटेवर, तर तेवढं काढलंय आम्ही लोक। म्हणजे फक्त डिकीतलं सामान झालं नाही काढायला। मला सांगा, अग्निशामक दलाला तुम्ही बोलवलं? अग्निशामक दलाने थोडी उशिरा केली, तर ते थोडे लवकर आले असते तर आम्हाला काहीतरी अजून काहीतरी करता आलं असतं, पण ते थोडे उशिरा पोहोचले। आता ते काय आता बोलू शकत नाही। बरं, जे प्रवासी सुखरूप बाहेर काढले त्यांना पुन्हा मालवणला पाठवण्याची व्यवस्था कशी केली? त्यांना ज्या दुसऱ्या गाडी येत होत्या त्या ठिकाणी जाणार आहे, तर त्याच्यात 2-2, 4-4 करून आम्ही पाठवतो आणि मुंबईला जे जाणार होते त्यांना सुद्धा परत आम्ही मुंबईला पाठवतो। बरं, एक असंही बोललं जातंय की कशेडी बोगदा काही अंतरावर होता, जर ही दुर्दैवी घटना बोगद्यात घडली? हे खरं, कारण मला सुद्धा मेसेज भरपूर आलेत की बाबा तुमच्या काही गोष्टीमुळे झालं। आता पण काय, शेवटी आता आनंद पण होतो आणि दुःख पण होतं, मला काय बोलू शकत नाही। तुमच्या प्रसंगावधानामुळे हे सर्व प्रवासी सुखरूप बचावलेले आहेत, परंतु या कशेडी बोगद्यामध्ये दुर्दैवाने अशी घटना घडली तर काय उपाययोजना असावी असं वाटतंय? म्हणजे एक पहिली गोष्ट म्हणजे अग्निशामक दलाने पहिल्यांदा एक मिनिमम 5 ते 7 मिनिटात येऊन तिकडे त्या जागेवरती काहीतरी ठोस पावलं उचलली असं पाहिजे। आपण या ठिकाणी बघतोय की कशेडी गणेशोत्सवासाठी लाखोच्या संख्येमध्ये वाहनं कोकणात दाखल होत आहेत, परंतु अशा काही ठिकाणी आहेत जसं काही कशेडी बोगदा, या ठिकाणी जशी दुर्दैवी घटना घडली तर तात्काळ आपत्ती जी निवारण समिती आहे ती या ठिकाणी हजर पाहिजे। ठोस उपाययोजना, ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना या ठिकाणी पाहिजे असं देखील म्हटलं जाते। एकंदरीत जर बघितलं तर या अपघातामध्ये प्रवासी सुरक्षित आहेत, सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही आणि चालक वाहकाच्या प्रसंगामुळे मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आपल्याला पाहायला मिळते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।